श्री स्वामी समर्थ। आज इथे आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी गुलाबजामुनचा जे पाक उरला ना त्याची ही रेसिपी बनवली आहे। म्हणजे खूप छान अशा पाकातल्या पुऱ्या म्हणतात त्याला, अशा रसरशीत पुऱ्या मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अशा पद्धतीने। इथे माझ्याकडे गुलाबजामुनचा पाक उरलेला आहे, साधारण 3 वाट्या पाक आहे। हे पाक फेकून न देता आपण याची रेसिपी करूया। उरलेल्या पाकाची रेसिपी खूप सुंदर अशी करणार आहे मी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुमच्याकडे पाक नसेल तर तुम्ही साखरेचा बनवू शकता। 1 तारी पाक बनवायचे आपल्याला। हे पाक गरम करायचं। नंतर इथे मी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे। 1 वाटी रवा टाकल्यानंतर 1 वाटी मैदा टाकायचा आहे, बारीक रवा आहे तो, आणि 1 वाटी मैदा। तुमच्याकडे मोठा रवा असेल ना थोडंसं मिक्सर मध्ये फिरवून टाकू शकता। चिमूटभर मीठ टाकायचंय। रवा आणि मैदा थोडा मिक्स करून घ्यायचा। याच्यावरती आपल्याला 2 चमचे कडकडीत असं मोहन घालायचंय, म्हणजे गरम तेल किंवा गरम तूप। इथे मी तेल टाकणार आहे। छोट्या कढईमध्ये मी 2 चमचे मोहन तयार केलेलं आहे। तडक्याची कढई आहे ही, त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने तेल कडकडीत गरम पाहिजे। आता चमच्याने हे सगळं मिक्स करून घेऊया। मोहन छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। तूप पण चालेल आणि तेल पण चालेल। हे बघा छान असं मोहन लागलेलं आहे सर्व पिठाला। हे मी काय केले, अर्धी वाटी आपलं ताक घेतलेलं आहे दह्याचं। जास्त आंबट नाहीये, जास्त आंबट असेल तर थोडं घ्या। आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करायचंय। एकदम असं पातळ केलं हे पाहू शकता। आता आपल्याला थोडं थोडं करून पिठामध्ये टाकून पिठाचा असा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जेवढं लागते ना तेवढंच वापरायचं आहे आपल्याला। आता हे घट्टसर असा गोळा केलेला आहे मी। इथे बघा अर्धी वाटीच लागली आपल्याला ताकाचं पाणी, अर्धी वाटीच लागले, त्याच्यामुळं अर्धी वाटी बाजूला ठेवून द्यायचं। आता हे झाकून एक 20 मिनिटाला भिजू द्यायचे। तोपर्यंत तुम्ही पाक करू शकता, कारण की माझा ऑलरेडी पाक तयार आहे। मी गुलाबजामुनचा उरलेला पाक घेत आहे, ह्याला फक्त गरम करायचंय मला। आणि तुम्हाला जर पाक किती बनवायचा कळत नसेल ना तर 1 वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्याचा असं 1 तारी पाक बनवून घ्यायचा। आणि मग ते आपल्याला तळलेल्या पुऱ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। माझ्याकडे ऑलरेडी पाक तयार आहे। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। छानपैकी पीठ झालेलं आहे। थोडंसं हाताने मऊ करायचं, तेल किंवा तूप लावायचं आणि थोडंसं मऊ करून घेऊया। छान पीठ मऊ झालेलं आहे। आता ह्याचे आपण पुरी एवढे गोळे करून घ्यायचं। जसं पुरी बनवताना तसंच बनवून घ्यायचं, छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार। इथे सगळ्या लाट्या मी बनवून घेतल्या बघा अशा पद्धतीनं। आता ह्याला आपल्याला लाटून पुरीसारखं लाटून घ्यायचंय। ही गोड पुरीच आहे। आता हिला लाटून घ्यायचंय आपल्याला सगळं। पोळपाटाने बेंडणं घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला हे लाटून घ्यायचंय पुरीसारखं। अजिबात आपल्याला पिठाची गरज पडत नाही। अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। मग आपल्याला तळून घ्यायचंय। तोपर्यंत तुम्ही कमी गॅसवर तूप किंवा तेल गरम करायला ठेवा, म्हणजे छान वेळ वाचतो आणि पटकन पुऱ्या तळल्या जातात। आता हे लाटून घेऊया। छान अशा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या। जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या। आता हे तळून घेऊया आपण। मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच। छानपैकी तेल गरम झालेलं आहे। गॅस कमी करूया आणि पुऱ्या टाकूया मध्ये तेलामध्ये। चांगलं तेल तापलं की गॅस कमी करून घ्यायचा। हे बघा किती छान अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत।
छान असे तांबूस थोडासा रंग चेंज झाला ना की मग काढून घ्यायचं. जसे आपण पुऱ्या तळतो ना तशाच पद्धतीने, पण थोडेसे पांढरे राहू द्यायचे. हे अशा पद्धतीने तळून घ्यायचे. टम्म अशी पुरी फुगलेली आहे बघा. एका टिश्यू पेपरवर हे पुऱ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. टाकल्या पुरी अशी वर आली एकदम. आता हे पुऱ्या तळून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पाहू शकता किती छान पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर तशाच पद्धतीने गॅस कमीच ठेवायचा. हे बघा, ह्या पण पुऱ्या किती सुंदर फुगलेल्या आहेत बघा. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या आधी मस्तपैकी फुगवून घ्यायचे, तळून घ्यायचे. एक सुद्धा पुरी अशी अजिबात न फुगण्यात राहत नाही. खूप सुंदर अशा पद्धतीने मग तुम्ही गोड पुऱ्या तुमच्याकडे काय म्हणतात त्या करून पहा. आणि मी उरलेल्या पाकापासून बनवते हे. तुमच्याकडे पाक नसेल तर तुम्ही साखरेचा बनवू शकता. जास्त वेळ लागत असेल तर थोडासा जास्त करायचा, म्हणजे गॅस मिडियम टू लो ठेवायचा. एकदम फुल गॅसवर तळलात ना आतला भाग तसाच कच्चा राहतो. ह्या पण पुऱ्या छान अशा पद्धतीने तळून घ्या सगळ्या पुऱ्या. आता बाकीच्या पुऱ्या मी असंच तळते. टम्मासे फुगली पुरी मस्त आपली. हे जे 6 ते 7 पुऱ्या आहेत ना त्याला आपण असे छिद्र पाडायचे, म्हणजे पाक आतमध्ये छान घुसला जातो. आणि कोणी तशा करतात, कोणी अशा करतात. हे बघा, आता छिद्र पाडले म्हणजे ही पुरी फुगणार नाही. अशा पद्धतीने करू शकता किंवा तशा पद्धतीने काटा चमच्याने थोडेसे असे छिद्र पाडून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. आता ह्यात तळून घ्यायचे. आता हे छिद्र पडलेली पुरी पण फुगली, खूप छान मध्ये पाक जातो अशा पद्धतीने केल्यास. कुणाला त्या पद्धतीच्या आवडतात, कुणाला ह्या पद्धतीच्या आवडतात. गोड पुऱ्या, पाकातल्या पुऱ्या ह्या पण किती सुंदर फुगल्या आहेत बघा, छिद्र पाडून सुद्धा. एक तळून झालेले ते बाहेर काढून घेते. हे छिद्र पडलेल्या पुऱ्या आहेत पहा. अशाच पद्धतीनं जे 4-5 राहिलेल्या पुऱ्या तळून घ्यायचे. छानपैकी सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता हे पाकात कशा सोडायचे ते पाहून घेऊया आपण. इथे कढई ठेवली मी गॅसवर. त्याच्यामध्ये आपल्याला जो पाक तयार केलेला आहे ते टाकून घ्यायचा आहे. जो गुलाबजामुनचा पाक आहे ना तो टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये. आणि छान असा एक उकळी मारायची, जास्त नाही. म्हणजे गरम गरम पाकामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या टाकून घ्यायचे. गॅस चालू केलाय मी इथे. उकळी म्हणजे याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पहा. कारण की आधीच मी एक तरी पाक केलेला आहे. आणि तुमच्याकडे पाक नसेल तर तुम्ही साखरेचा बनवू शकता मी सांगितल्याप्रमाणे. याच्यामध्ये काय करायचं, 1-2 थेंब लिंबाचे टाकायचे. फक्त 2 थेंब टाका, म्हणजे जे कलर असतो ना खूप छान राहतो पाकाचा. 1-2 थेंब, आंबट होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता उकळी आलेली आहे पाकाला. इथे मी गॅस बंद करते. आता ह्या गरम पाकामध्ये आपल्याला छानपैकी पुऱ्या टाकून घ्यायचे. दोन पुऱ्या टाकून आपण पाकामध्ये सगळीकडून लावून घ्यायचे पाक पूर्ण. काही सेकंद अशीच पुरी ठेवायची पाकामध्ये आणि काढून घ्यायचं. आता काही सेकंद झालेले आहेत 4-5. आता ही पुरी काढून घेऊया आपण आणि दुसरी पुरी टाकून घ्यायची पाकामध्ये. तुम्ही तो झाऱ्या वापरायचा नाही बरं का तेलाचा. याच्यामध्ये अजिबात वापरायचं तेलाचं, म्हणजे पडलं ना पाक वेगळाच लागतो असा. आता हे काढून घेऊया. जर थंड पाक झाला ना परत गरम करायचा. इकडून तिकडून करून काही सेकंद असं मध्ये ठेवून ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या. खूप सुंदर लागते चव ह्याची. आता अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या पाकामध्ये बुडवून तयार करून घेणार आहे.